आहोत घरभर प्रकाश. सर्वांनी सांगा कुठला पाठ पाहणार आहोत? घरभर प्रकाश. तुम्हाला सांगितलं की अशी एक वस्तू आणायच्या ज्याने आपलं घर भरेल, तर तुम्ही कुठली वस्तू आणाल? अशी वस्तू नाही, तुम्हाला सांगितले 2च रुपयात आणा. म्हणजे कोण वाचणार पाठ? तुमची ओळख करून देताय? हो. मी मराठी हा विषय शिकवते. तर आपल्याला पाठ बघायचा आहे आपले सण. आपण भारतात विविध प्रकारचे सण सेलिब्रेशन म्हणजे साजरे करतो. विविध समाजातील विविध सण आपण साजरे करतो. तर विविध समाजातील विविध सण म्हणजे महाराष्ट्रात बैलपोळा महत्व दिला जातो. परत दिवाळी. आता येणारे सण कोणते आहेत? त्या दसऱ्यामध्ये आपण देव वगैरे घरात बसवतो. आपण विविध प्रकारचे सण आपण साजरा करतो. क्रिसमस नाताळ वेळेस पण आपल्या महाराष्ट्रातील काही लोक म्हणजे वेगवेगळ्या समाजात सगळे सण साजरा करतात. आपण सगळे सण साजरा करतो. त्याला म्हणून आज आसपास पाठ घेऊन आलेले आहे. तर आपले सण आपले सण. सणाविषयी आणि कुणाला काय काय माहिती नाही काय? सण आला तर भारी वाटते की नाही? शाळेला सुट्ट्या असत्या, विविध प्रकारचे फराळ खायला मिळतात, पोळ्या बनवतो आपण बैलपोळ्याला. असं भारी वाटते की नाही त्या दिवशी? आपल्याला सणांबद्दल काय काय माहिती आहे? महाराष्ट्रीय सणांबद्दल महाराष्ट्रीय सण कोणकोणते आहेत? दिवाळीला काय काय करतो आपण? फराळ बनवतो, मामाकडे जातो, नवीन कपडे घेतो, लक्ष्मी पूजा करतो, भाऊबीज करतो, घर सजवतो. आणि बेंद्राला काय करतात? बेंद्राला बैलांचे होतात. त्या दिवशी बैलांना कोणत्याही प्रकारचं कष्ट दिले जात नाही आणि पुरणपोळ्याच्या नैवेद्यातून त्याचं समाधान. तर आपण हा एक पाठ घेऊन आलोय घराचा. आपल्याला सण असताना आपल्या घरात खूप आनंद असतो ना. आपण घरात सगळे कसा मराठी विषय आवडतो का? हो. का आवडतो मराठी विषय? कारण आपली मातृभाषा आहे. मातृभाषा असून सोपं आहे ना. सोपं म्हणून खरं कारण हेच आहे, सोपं आहे म्हणून. आहे की नाही? इंग्लिश विषय पण आवडतो का? गणित. बरं चला, ऋतूंची नावे सांगा मला. व्हेरी गुड. बसा. आणि कोण सांगताय? ऋतूंची नावे सांगा. सगळ्यांनी उत्तर द्यायची, गप्प बसायचं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उभारून सांगायचं उत्तर. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 प्रमुख ऋतू आहेत. व्हेरी गुड. आणि कोण सांगताय?
सगळ्यांनी उत्तर सांगितलेले, त्यामुळे मी आता पाठाला सुरुवात करते. पावसापासून आपण आता गोधडी हा पाठ घेणार आहोत. गोधडी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? गोधडी म्हणजे काय? कोणाकोणाच्या घरी आजी आहे? नक्कीच माहित असतात. तुला सांग. गोधडी विषयी सांगा. आपल्या आजीने प्रेमाने बोलवण्याची एक म्हणजे बरोबर. आणि कोण सांगताय? आणि कोण सांगताय? सांगा. जुन्या कपड्यांची हाताने शिवलेली गोधडी. आजच्या काळात चादर. कुणाच्या घरी गोधड्या? ते पांघरलं कसं वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये उभ असते का नसते? असते का? आजीच्या मागेची उभ असते किंवा पूर्वी जी लोक ब्लँकेट वगैरे नसायचे ना, त्यावेळी गोधड्या शिवायचे ना. आताच्या ब्लँकेट मध्ये काही सुद्धा उभ नसते, माहित आहे ना. 4 ब्लँकेट घेतलं तरी अजिबात उभ लागत नाही. त्या पहिल्या गोधड्या घेतल्या की मुलं कधी झोपतात कळत पण नाही. होय ना? हो म्हणायचा आवाज येत नाही मला. आणि हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपण काय करतो? काय घेतो? उभा राहून मला सांगा, सगळेजण किती वाजता उठतात? रोज सकाळी किती वाजता उठता? 8. वेगवेगळे 7:30. 5. सकाळी उठून तुम्ही काय काय करता? सकाळी उठल्यावर तुम्हाला व्यायामाबद्दल काय माहिती आहे? सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने शुद्ध हवा पण आपल्या शरीराला चांगला असतं. व्यायाम केल्याने शरीर व्यवस्थित राहतं, आजार पण रोग होत नाही त्यामुळे. परत जे जाड होण्याचे वगैरे समस्या, पाय दुखणे वगैरे आहे ना, ते सुद्धा सगळं कमी होतं. बरोबर. ज्याचं देह नाही कामाचा, ज्याचे देह नाही कामाचे, ज्याला छंद नाही व्यायामाचा, त्याचं देह काय कामाचे. बरोबर. आणि सकाळी लवकर उठण्याचे फायदे काय काय आहेत? सांगा, तुम्ही सांगा. सकाळी लवकर उठल्यावर काय फायदा होतो? आपल्याला शुद्ध हवा मिळते, दिवसभर प्रसन्न वाटतात, आळस येत नाही किंवा दमल्यासारखं वाटत नाही. कोणतंही काम करताना आपल्याला उत्सुकपणा वाटतो आणि आपण आळशी बनत नाही. हा महत्वाचा पॉईंट आहे. तर रोज सकाळी उठल्यावर आपण व्यायाम केला पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, आपलं आरोग्य हे निरोगी ठेवलं पाहिजे. तर आपण आज परिसर अभ्यास हा विषय शिकणार आहोत. तर प्रत्येकाची सकाळी उठल्यापासून दिनचर्या काय काय असते, सकाळी उठल्यापासून आपण काय काय करतो, प्रत्येकाने सांगायचं. असं नाही करायचं. येतं पाहिजे सकाळी उठते, ब्रश वगैरे करून, अंघोळ वगैरे करून, शाळेला वगैरे जाऊन, शाळा दिवसभर करून, शाळेचे नंतर घरी येऊन परत फ्रेश होऊन थोडा वेळ करून अभ्यास वगैरे करून रात्रीचे जेवण करून तुम्ही सांगा. सगळ्या उठून ब्रश करून, अंघोळ करून, चहा वगैरे पिऊन, परत 2 वाजता आवरून शाळेत
सकाळची विचारली. सकाळी उठल्यापासून दिवसभर दिनचर्या आपली सांगायची आहे. असं सकाळी लवकर म्हणजे ब्रश करून आंघोळ वगैरे करून आई वडिलांच्या पाया पडून देवाच्या पाया पडून जेवण वगैरे करून शाळेत येतो. शाळेतून घरी गेल्यावर ब्रश करून जरा खेळून अभ्यास करून जेवण करायचं. बरं, प्रत्येकाची ही दिनचर्या वेगवेगळी आहे. तर एक कोण कोण सकाळी उठल्यानंतर फिरायला जातात, कोण व्यायाम करतो, तर कोणी डायरेक्ट कामालाच लागतं आपापल्या. तर दिनचर्या आरोग्य हा आपला घटक आहे. आपले आरोग्य चांगले. छत्रपती शिवाजी महाराज, कारण तिने आपल्या स्वराज्यासाठी लढले व आपल्या आता आपण जे स्त्री असं जे आहे आपण आपल्यासाठी ते सगळे लढले. छान नमस्कार. तर आज आपण ज्यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली ते कोण? तर आज आपण त्यांचाच पाठ पाहतोय, सावित्रीबाई फुले. आपल्याला वाहतुकीबद्दल काय काय माहिती आहे? वाहतूक बरं, 3 वाहतूक आहेत: जल वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक. बरं, पण आपण आज बघणार आहोत वाहतूक म्हणजे आपण शाळेला जाण्यासाठी काय वापरतो किंवा कामावर जाण्यासाठी माणसं काय वापरतात त्या वाहतूक. बरोबर, ठीक आहे. सांगा. टू व्हीलर आणि सायकल, 4 व्हीलर. तर आज आपण याच वाहतुकीबद्दल बघणार आहोत. मला सांगा, भौमितिक आकृत्या कोणकोणत्या आहेत? गणितामध्ये भौमितिक आकृत्या कोणकोणत्या आहेत? बरोबर आहे. चौरस, त्रिकोण, वर्तुळ. चौरसाबद्दल आपण काय काय सांगू शकतो? चौरस म्हणजे चौरसाला 4 बाजू असतात. बरोबर, प्रत्येक बाजू हा 90 अंशाचा कोन तयार करतो. परत त्यातला प्रत्येक कोन हा समोरासमोर असतो. प्रत्येक कोन हा काटकोन असतो. आता चौरसाबद्दल बघा, चौरसाबद्दल काय सांगू शकतो आपण? चौरसाच्या किती बाजू आहेत? 4. त्याला आपण काय म्हणतो? कडा. त्या 4ही कडा कशा असतात? एका समान मापाच्या असतात. समजा आपली PQ ही बाजू आपली 4 सेंटीमीटर असेल तर काय असणार? सगळ्यात बाजू किती असणार? 4 सेंटीमीटर. म्हणजे कुठल्या? QR बरोबर 4 सेंटीमीटर, SR बरोबर 4 सेंटीमीटर,
का खेळ रंगला. तर तुम्हाला कोणकोणते खेळ माहिती आहेत? तर सांगा तुम्हाला कोणकोणते खेळ माहिती आहेत? परत कबड्डी. बाकी कुणाला येत नाही? हा ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत खेळ प्रकार. तर तुम्ही रविवारी कोणकोणते खेळ खेळता तुम्ही सांगितले. तर आता आपण ह्या पाठातील यमक जोडणारे शब्द पाहणार आहोत. हा आधी शिकवायचे ते ऐकून तर मला समजते. सर्वांना लिहून घ्यायचे. शांत बसा. तर आपण पाहणार आहोत रविवार दिवस सुट्टीचा. तर वर्तुळाबद्दल तुम्हाला सांगितलं वर्तुळ किती अंशात 360 त्यात केंद्रबिंदू आज आपण वर्तुळाच्या 3 प्रकार म्हणजे वर्तुळाची त्रिज्या, जीवा आणि व्यास. त्रिज्या म्हणजे काय माहिती तुम्हाला? हा केंद्रबिंदू आहे. त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे त्रिज्या. जीवा हा केंद्रबिंदूच्या थोडा वर असतो 2 बिंदूंमध्ये. आणि व्यास म्हणजे एका वर्तुळाचे 2 अंश करणारी रेषा म्हणजे व्यास असतो. तर तुम्ही ह्या 3 आकृत्या काढून घ्या. आपण याची व्याख्या करूया.
जाणारी रेषा म्हणजे त्रिज्या आहे. आणि जीवाची व्याख्या वर्तुळाच्या जादीच्या मला सांगा आता तुम्हाला संदेशवहनाबद्दल काय काय माहिती आहे? सांगा. संदेश दुसरं कोण सांगते? संदेशवहनामध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती लवकरात लवकर पोहोचते. तर टीव्ही, मोबाईल ते तर माहिती आहे का? ते सुद्धा संदेशवहनाचे साधन आहे. मोबाईल बद्दल मला कोण काय सांगेल? रोज वापरताय माहिती आहे असं विषय मोबाईल वापरतो अजून कोण वापरतेस की रोज मोबाईल? सांगा. खूप जास्त माहिती असल्यावर नाही. अजून एकमेकांचे संवाद साधतात. तर आपण आज बघणार आहे परिसर अभ्यासमधला संदेशवहन व प्रसार माध्यम. संदेशवहनाचे चांगले परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? माहिती आहेत का कुणाला? म्हणजे तुम्ही मोबाईल, टीव्ही वापरताय, त्याचे चांगले परिणाम माहिती आहेत का तुम्हाला? टीव्हीचे चांगले परिणाम माहिती आहेत का? नाही. टीव्ही तुम्ही बघताय, त्याच्यामध्ये न्यूज चॅनलचे वगैरे व्हिडिओ येतात, तर त्या न्यूज चॅनलच्या आधाराने तुम्हाला जगभरात काय घडतंय त्याची माहिती तुमच्यापर्यंत येते. बरोबर आहे? त्याच्यानंतर टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही एखादी सिरियल वगैरे बघता, त्याच्यामधून तुम्हाला जगभरात म्हणजे लोक एकमेकांशी कसे वागतात त्याची माहिती तुमच्यापर्यंत येते. तर हा एक चांगला फायदा आहे, त्याच्यामुळे आपल्याला जगभराची माहिती मिळते. तर संदेशवहनाचे दुष्परिणाम माहिती आहेत का तुम्हाला? आता हे बघा, आता हे दोन चित्र आहेत. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? त्या वरच्या आणि ह्या चित्रामध्ये उभारून सांगा मला. हे जे चित्र आहे आणि हे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? दोन मुलं टीव्ही बघतात. आता ते टीव्ही बघतात, ते थोडा वेळ टीव्ही मनोरंजनासाठी बघू शकतात, पण तीच मुलं जर दिवसभर टीव्ही बघत बसले तर काय होईल? बोला पटापटा, असं नाही का बसायचं. आणि घरी जाऊन वगैरे बघितले का? त्यांच्या घरी आहे, त्यांच्या घरी. आता आपण त्याविषयी बोलणार आहोत. चालेल ना? सांगा मला, बोलणे म्हणजे काय? लक्ष आहे का? एक मिनिट मी टायमर लावलं नाही. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, घरी जाऊन गोधडी कशी असते, कशाने शिवतात ते बघून यायचं सगळ्यांनी. बघितली का? कुणी कुणी बघितली? तू एकटीनेच बघितलीस काय? त्या दोऱ्याचं नाव माहित नाही. मोठी सुई त्याने जे शिवलेले असतात ना, फाटके तुटके वगैरे कपडे, त्याच्यावर असं जाड असं हे असते साडीचे, किंवा पूर्वी आजी असायचे ना त्यांच्यावर नऊवारी साड्या असायच्या, खाली बसून उत्तर द्यायचं ना. मग आता ते आपण गोधडी विषयी बघूया का? हे कसं चित्र आहे? कशाचं? खाली बसून सगळ्यांनी उत्तर द्यायचं नाही. सगळ्यांनी मला उत्तर सांगायचं. तुम्ही सांगा. बसा. तुम्ही सगळ्यांना चित्र ओळखता आली पाहिजे. वाकड. बरोबर.
सांग तुझ्या व्हेरी गुड. तू सांग. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. दोन भावाबद्दल म्हणजे भाऊ आणि बहीणबद्दल त्यांच्याबद्दल बोलणं बोलणार आहोत. म्हणजे दोन भाऊ आणि त्यांच्याबद्दल आपण त्याची साईडला ठेवणार आहोत. हा आहे वाढदिवसाची भेट. हा सत्तावीस आता आपण बघणार आहोत. नीता आणि रमेश हे दोन बहीण भाऊ असतात. त्यांनी आई बाबा अधूनमधून खाऊचे पैसे त्यांना द्यायचे. म्हणजे ती दोन्ही बहीण भावांना त्यांचे वडील खाऊचे पैसे अधूनमधून द्यायचे. ते दोघंही पैसे न खर्च करता ते पेटीत साठवत असत. म्हणजे दोघं ते पैसे दिलेले पेटीत साठवत असत न खर्च करता. त्या पैशातून बाबासाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक छानशी बॅग द्यायची असे त्याने ठरवलेले. म्हणजे त्याने त्यांचे जे वडील पैसे त्यांना द्यायचे अधूनमधून त्यांनी दोघं बहीण भाऊ असं ठरवलेले की त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी एक छानशी बॅग असं वाढदिवसाला द्यावे असे त्याने ठरवलेले. दोघांनी आपापले पैसे मोजले. दोघांचे 50-50 रुपये जमले होते. म्हणजे त्यांनी पैसे टोटल जमा केलेले ते मोजून घेतले. तुमचे दोघांचे पैसे किती 50-50 पैसे जाते. मग त्यांनी आज आहे बाबांचा वाढदिवस. नीता व रमेश यांनी बाबांसाठी एक सुंदर भेट कार्ड तयार केले आणि ते शाळेत गेले. म्हणजे सकाळी लवकर उठून त्यांनी आई बाबांसाठी एक भेट कार्ड तयार केले आणि शाळेला गेले. शाळेतून परत येताना बाबांसाठी बॅग विकत घ्यायची असे त्यांनी ठरवले. म्हणजे येताना यायच्या वेळी वडिलांसाठी एक बॅग घेऊन यायचे त्यांनी असा विचार करून शाळेला गेले असे त्यांनी ठरवले. ठरवल्याप्रमाणे शाळा सुटल्या व दोघेही बॅग घ्यायला निघाले. म्हणजे शाळा सुटल्यावर लगेच त्याने वडिलांसाठी बॅग घ्यायला निघाले. वाटेत त्यांना त्यांचा मित्र समीर भेटला. म्हणजे त्यांच्या दोघांचा मित्र त्यांना समीर वाटेत भेटला. तो समोरच्या वस्तीत आपल्या आजीसोबत राहायचा. त्याला आई पाणी वाचवलं पाहिजे की वेस्ट केलं पाहिजे? पाणी वाचवलं पाहिजे. पाणी वाचवल्याने काय फायदा होतो आणि पाणी वेस्ट केल्याने काय गैरफायदा होतो? तोटा होतो. बरं, पाणी वाचवण्याचे फायदे ते सांगा. पाणी आपल्याला जीवनासाठी महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्ण पृथ्वीमध्ये 3% पिण्याचे पाणी शिल्लक राहते. पण अशा तऱ्हेने तुम्ही कधी विचार केलाय का आपण पाणी वाचवतो का वेस्ट करतो? वाचवतो. मला तरी नाही वाटत वाचवतो पाणी. जास्तीत जास्त वाचवण्यापेक्षा आपण पाणी वेस्ट करतो. तर पाणी वेस्ट केल्याने काय होईल? आपल्या जमिनीवरती पाणी राहणार नाही. परत जनावरे उपाशी राहतील. आपल्याला पाणी प्यायची टंचाई होईल. टँकर परत लांबून पाणी आणावं लागेल. तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं? ह्या चित्राला बघून काय वाटतं तुम्हाला? यामध्ये 2 दिला आहे. तर काय काय वाटतं तुम्हाला? यात एकीकडे दुष्काळ पडलाय, एकीकडे दुष्काळ पडलाय आणि एकीकडे पाणी आहे. तर हा दुष्काळ कशामुळे पडलाय? पाणी वेस्ट केल्यामुळे पडलाय का पाणी वाचवल्यामुळे पडलाय? पाणी वेस्ट केल्यामुळे. तर आपण पण पाणी वाचवलं पाहिजे. पाणी वेस्ट केल्याने आपल्याकडे पण अशीच परिस्थिती होणार आहे. आता एके गावामध्ये तर टँकरने पाणी भरतात, नाहीतर लांबून पाणी आणावं लागतं. पिण्याची पण टंचाई असते. शेतात
पीक येणार नाही, जनावरे उपाशी राहतील. तर पाण्याचा वापर आपण हे जपून केलं पाहिजे. पाणी घरापाशी आलं की एक खड्डा पाडून त्यामध्ये पाणी आपण वाचवलं पाहिजे, मुरवलं पाहिजे. परत पाणी कपडे धुताना म्हणा, भांडे काय पण आपण आता बायका म्हणल्यावर घरातली कामं वगैरे व्यवस्थित, तर ते त्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी हे व्यवस्थित वापरलं पाहिजे. पाण्याचं महत्त्व जीवनामध्ये जास्त आहे. तर इथं सेव्ह वॉटर आणि सेव्ह लाईफ म्हणजे पाणी वाचवा आणि आयुष्य वाचवा. थँक्यू. शुद्ध आणि अशुद्ध पाणी, शुद्ध पाणी कसं असतं आणि अशुद्ध पाणी कसं असतं सांगा. आजारी तर आजार असते ते अशुद्ध आणि तुम्ही तुमच्या घराच्या खाली पाणी ठेवले त्याला पाणी आता समजा की 2 ग्लास, तर एकाने मी मीठ टाकले आणि एकाने मी लाकडाचा भुसा टाकलाय, तर कोणत्या ग्लास म्हणजे मीठ जे आहे ते पाण्यात विरघळेल की नाही? म्हणजे 2 ग्लास मध्ये लाकडाचा भुसा हा पाण्यात विरघळणार नाही आणि मीठ हे विरघळणार. मला सांगा, कारखान्यातून जे पाणी नदी वगैरे सोडलं जाते ते पाणी अशुद्ध. हा, जर कारखानदारांनी त्याच्यावर प्रक्रिया बाहेर तर ते पाणी अशुद्ध आणि जास्त होत नाही. तर मला सांगा, दूषित पाणी वापरल्यामुळे किंवा कोणते आजार होऊ शकतात सांगा. दूषित पाणी पिल्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात किंवा कुष्ठरोग वगैरे होऊ शकतात. तर मला सांगा, बाष्पीभवन तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला बाष्पीभवनाची काय प्रक्रिया आहे पण सांगेल का? पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतर झाल्यावर आता समजा आता एखादं म्हणजे असं मोकळ्या ठिकाणी एखादं तलाव आहे आणि ऊन भरपूर असते, तर त्या उन्हामुळे त्या पाण्याची पातळी कमी होईल की वाढेल? तेच का कमी होईल तुम्ही कारण सांगू शकताय? तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्या वर्गात कोण मुली असतात, होय ना? सगळ्यात नसतात, कोण जरी पाहिजे तर तशीच एका मुलीचा आजार. तुम्ही लहानपणी थोडे केलं तर खूप काय काय केलं कोण सांगते? लहानपणी तुम्ही सगळं सगळं उठलं सांगा. परत तुम्ही तशी जी मुलगी आहे आणि दुकान पाहणार तिचं नाव आहे लीला आणि ती 4थीत शिकत होती. ती भारी खोडकर होती. तिला वाटायचं की लोकांना त्रास द्यावा, लोकांची खोड काढावी, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती वेगळ्यांना त्रास देत होती. एक होती मुलगी, तिचे नाव लीला.
होती ती चौथी तर भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असं तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या करण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ती करायची, तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. ती खोड्या करण्यासाठी काय करायची? युक्त्या शोधायची, वेगवेगळ्या युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घरात मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की एक नदी होती. तिच्या घराच्या शेजारी काय होतं? नदी. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. लीलाला काय खायचे वाटले? बर्फाचा गोळा. आई म्हणाली नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली. आजी काय म्हणते तर पहा, लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. लीलाची आजी काय म्हणते? लीलाला गोळा खाऊ नको, काय होईल? आहे त्यामध्ये कापणी कविता शिकायची आहे. कोणता विषय? मराठी. कापणी. मी पहिला कविता वाचून दाखवते तुम्हाला, मग त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो. आता लागे माझं सिर आणि कापणी कापणी, आज करे खाली कर लागा डोळ्याची कापणी. कडे जमिनीला कडे आणि कापणी कापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभी राहण्याची मागणी. शेत पिवे धुमक आणि कापणी कापणी, आता धडारे निबंध हे देव पुजव. आता लागे मार्गसर. मार्गसर म्हणजे मार्गशीर्ष महिना. आणि कापणी कापणी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये कापणी येते. शेतकरी आपल्या शेतामध्ये कापणी करतो, म्हणजे रास वगैरे करतात माहितीये का? गव्हाचे वगैरे रास असते, त्यासाठी त्याचा उल्लेख केलेला आहे या कवितेमध्ये. आज करे खाली वर डाव्या डोळ्याची कापणी. खाली वर म्हणजे खाली वर. पडे जमिनीला तडे. पडे जमिनीला तडे म्हणजे जमिनीला तडे पडणे म्हणजे भोग पडणे, चिरल्याला जमीन त्यावेळेस जमीन. आणि कापणी कापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभी राहण्याची मागणी. कापणी ज्या वेळेस येते तेव्हा या शेतकरी स्त्रीला वाटते आता सगळं मोठं झालेलं असतं, त्यामुळे तिला डोळ्यासमोर फक्त ती कापणीच दिसत असते, ते रासच दिसत असतं. तिला गव्हाची जे आलेलं असतं ते पीक तेच तिच्यासमोर दिसत असतं. शेत पिवे धुमक. शेत सगळं पिवळं झालेलं असतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये वातावरण हे पिवळ्यामध्येच असतं, पिवळे. तिला धुमक समोर सगळं पिवळं पिवळं दिसत आहे. आधी कापणी कापणी. आता धरारे हिंमत. आता धरारे हिंमत. आता धरा हिंमत म्हणजे हार म्हणू नका, हिंमत धरा. किंवा आपण इतके दिवस घरामध्ये होतो, आता आल्या कापणी, तर हार न मानता तर आपण आपल्या कष्टातून हे पीक पिकवून आणि म्हणजे इतक्यापर्यंत आलेला होतं त्याची कापणी करून आपल्याला या पिकाचे पैसे वगैरे म्हणतात त्याचं आपण घर चालवायचं आहे. आता आपण मोठं नाणीबद्दल बोलणार आहे. गणित विषयामध्ये तुम्हाला मोठं नाणीबद्दल कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती आहे? म्हणजे अगोदरचे नाणीबद्दल पैसे काय वाचायचे मला होतं. पैसा वगैरे असायचे ते हां रिझर्व्ह बँकमध्ये, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? म्हणजे अगोदरच्या काळात नाणी असायचे, पैसे वगैरे नोट वगैरे काही नसायचे. 5 पैसे, 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपये, असं रुपयानंतरचे मोठे नाणे असायचे. त्यानंतर 5 पैशाचे, 5 रुपयाचे वगैरे ते नाणे असायचे. मग हे अगोदर काळातले नोट आत्ताचे, हे 100चे नोट, हे 500चे, हे 1000चे, हे आत्ताच्या काळचे नाणे. हे 5 रुपयाचं नाणं आहे, हे 1 रुपयाचं. हे अगोदरचे आत्ताच्या काळात आता बंद झाले, म्हणजे 2016 व 19 काळात हे चालू असायचे. हे 500 रुपयाचं हे नोट आहे, हे 100, हे 50 रुपयाचे. आत्ताच्या काळात आता नवीन आलेले आहे, तर 200 झालेले आहे, 20चं नोट आलेलं आहे, नंतर 500चं आहे, 2000चं बी चालू होतं आता आणि ते बंद करण्यात आलेलं आहे नोट. त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे.
धान्यामध्ये आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी आता 500 रुपयाचे तुम्हाला 2000 रुपयाचे हे करायचे टोटल तुम्ही किती नोट धरून 2000 रुपये खर्चाला आजकालच्या काळात 504 आणि आता सध्या 2001 वगैरे नाही तर 504 खर्चला नाहीतर 100चे किती करणार 100चे आणि 200चे 200चे 10 अशा प्रकारे याचे ट्रेनिंग आहे. मग आताच्या काळात आता नवीन मध्ये आता 20चे बी नाटे चालू झालेले आहेत.